नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीमधील सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. दिनांक 10 डिसेंबर मंगळवारी रोजी प्रमोद रंगनाथ नवले यांना 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. प्रमोद रंगनाथ नवले वर्ष 46 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं असून ही कारवाई दिनांक 10 डिसेंबर रोजी मंगळवारी करण्यात आली आहे. तक्रारदार वर्ष 46 यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी करणार असलेल्या नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तपासणी अहवालामध्ये सवलत देण्यासाठी 3,000 रुपयांची लाच मागितली होती. तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या निलंबित कर्मचारी प्रशांत जामदडे यांच्या चौकशी प्रकरणात मदत करण्यासाठी 5,000 रुपये मागितले. अशा प्रकारे एकूण 8,000 रुपयांची लाच मागणाऱ्या प्रमोद नवले यांना पैसे स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. नवले यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रमोद नवले यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालवलकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली आहे. पथकात पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस हवालदार संदीप वनवे, पोलीस हवालदार योगेश साळवे यांचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.